नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अरिथमॅटिक प्रोग्रेशन या चॅप्टरमधील प्रॉब्लेम सेट 3 यातील या व्हिडिओमध्ये पहिला प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे। या पहिल्या प्रश्नामध्ये एकूण 10 उपप्रश्न आहेत, एक एक करून आपण सॉल्व करूया। चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर। पहा, दिलेल्या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कोणता आहे तो आपल्याला निवडायचा आहे। दी सिक्वेन्स, येथे आपल्याला सिक्वेन्स दिलेली आहे। ही सिक्वेन्स एपी मध्ये आहे का? जर एपी मध्ये असेल तर कॉमन डिफरन्स किती आहे तो आपल्याला ऑप्शन निवडायचा आहे, आणि एपी मध्ये नसेल तर हा ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे। पहा, एपी मध्ये आहे का आपण चेक करू। त्यासाठी आपल्याला कॉमन डिफरन्स सारखा पाहिजे। सिक्वेन्स कशी आहे? -10, -6, -2 आणि 2 याप्रमाणे सिक्वेन्स आहे। तर येथे T1 ही टर्म आहे, T2 ही आहे, T3 आणि T4। पहा, येथे जर कॉमन डिफरन्स सारखा येत असेल तर ती सिक्वेन्स एपी मध्ये आहे। कॉमन डिफरन्स किती आहे आपण चेक करू। T2 मधून T1 मायनस करणार आपण, T2 मायनस T1, T2 -6 आहे, मायनस करणार आणि -10, मायनस करणार म्हणून मायनस साईन, आणि या 10लाच मायनस साईन आहे। पहा, हे -6 हे प्लस आणि हे 10 होतील, बरोबर आहे। मायनस मायनस प्लस होतील, 10 - 6 म्हणजे 4। पहा, हा कॉमन डिफरन्स किती आला आहे? 4चा आलेला आहे। आता हा कॉमन डिफरन्स किती येईल? पहा, पुढच्या नंबरमधून मागचा नंबर मायनस करायचा, म्हणजे ही T3 मधून मायनस करणार T2। T3 काय आहे? -2 मायनस आणि -6। पहा, हे -2 मायनस मायनस प्लस होतील, हे 6, 6 - 2 म्हणजे 4। पहा, कॉमन डिफरन्स येथे पण 4 आलेला आहे। आता हा कॉमन डिफरन्स किती आहे तो चेक करू आपण। T4 मायनस T3, T4 2 आहे आणि हे मायनस, आणि T3 -2 आहे। पहा, हे 2 मायनस मायनस प्लस, हे 2 आणि 4, प्रत्येक ठिकाणी कॉमन डिफरन्स 4चा आलेला आहे, बरोबर आहे। कॉमन डिफरन्स सारखा असल्यामुळे ही सिक्वेन्स आपली एपी मध्ये आहे। पहा, कॉमन डिफरन्स 4 आहे। येथे दोन ऑप्शन आहेत, -4 आणि +4। आपला कॉमन डिफरन्स +4 आलेला आहे, म्हणजे ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर। ही सिक्वेन्स एपी मध्ये आहे, D = 4। D ची व्हॅल्यू येथे 4 आलेली आहे। पहा, क्वेश्चन नंबर 2, फाइंड 4 टर्म्स ऑफ ॲन एपी। त्या एपीच्या 4 टर्म्स याप्रमाणे असतील, कोणता ऑप्शन आहे तो आपल्याला निवडायचा आहे। कंडिशन काय आहे? हुज फर्स्ट टर्म, पहिली टर्म किती आहे? -2। पहा, येथे पण -2 पहिली टर्म आहे, येथे पण आहे, येथे पण आहे आणि येथे पण आहे। म्हणजे आता अँड कॉमन डिफरन्स -2, परंतु कॉमन डिफरन्स -2 कोणत्या सिक्वेन्सचा आहे तो आपल्याला चेक करायचा आहे। त्यासाठी आपण काय करणार? पुढच्या टर्ममधून मागची टर्म मायनस करणार। पहा, इथे आपण काय करू? 4 मधून 2 मायनस करू, म्हणजे 4 - 2, 4 - 2 म्हणजे 2 होतील, बरोबर आहे। येथे कॉमन डिफरन्स किती आहे? 2 आहे। पहा, येथे कॉमन डिफरन्स किती आपण चेक करू। या 16 मधून आपण मायनस करू -8, 16 मायनस करणार -8, म्हणजे T4 मधून T3 मायनस करत आहोत आपण। पहा, 16 मायनस मायनस प्लस 8 होतील, ही ॲडिशन 24 होईल, म्हणजे हा कॉमन डिफरन्स किती येणार आहे? 24चा आहे। आपल्याला कॉमन डिफरन्स किती पाहिजे? -2 पाहिजे, बरोबर आहे। येथे -2 येतो का आपण चेक करू। -8 मधून पुढच्या टर्ममधून मागची टर्म मायनस करू। पहा, -8 हे मायनस मायनस प्लस होतील, आणि हे 6। पहा, -8 + 6 म्हणजे -2। हा कॉमन डिफरन्स किती आला? -2चा आलेला आहे। पहा, हा कॉमन डिफरन्स किती येतो? -16 मायनस आणि -8, म्हणजे -16 + 8 म्हणजे हे -8 येतील। हा कॉमन डिफरन्स -8 होईल। पहा, कॉमन डिफरन्स -2 पाहिजे, ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर। पहा, तिसरा प्रश्न, व्हॉट इज द सम ऑफ द फर्स्ट 30 नॅचरल नंबर्स। पहा, पहिले 30 नॅचरल नंबर कोणते आहेत? 1, 2, 3, 4 याप्रमाणे 30। पहा, हे पहिले 30 नॅचरल नंबर आहेत, बरोबर आहे। फर्स्ट 30 नॅचरल नंबर्स, त्यांची सम पाहिजे आपल्याला। म्हणजे आपल्याला काय पाहिजे? 1 + 2 + 3 + 4 याप्रमाणे
प्लस 30पर्यंत ही सर्व ॲडिशन किती असेल ही आपल्याला फाइंड आउट करायची आहे. पहा, असं कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला भरपूर वेळ लागेल. त्यासाठी आपल्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला कसा आहे पहा, ही सिक्वेन्स कशी आहे ए पीमध्ये आहे, बरोबर आहे, कारण कॉमन डिफरन्स 1चा आहे, म्हणजे ही सिक्वेन्स ए पीमध्ये आहे. येथे पहिली टर्म काय आहे T1 म्हणजे 1 आहे, ही पहिली टर्म आहे, बरोबर आहे. आणि ही शेवटची आहे म्हणजे TN T30 30वी टर्म 30च आहे, बरोबर आहे. पहा, T1 म्हणजे ही पहिली टर्म आणि T30 म्हणजे ही टर्म असेल. पहा, आपल्याला सम पाहिजे. आता सम असेल तर आपण फॉर्म्युला अप्लाय करतो SN, बरोबर आहे. समसाठी फॉर्म्युला, हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, N/2 ब्रॅकेटमध्ये T1 प्लस TN, बरोबर आहे. TNची व्हॅल्यू येथे किती आहे 30 आहे. पहा, N किती म्हणजे टोटल किती संख्या आहेत 30 आहेत. 30/2 T1ची व्हॅल्यू 1 पहिली टर्म आणि लास्टची टर्म 30 आहे. 15 होतील, 30ला 2ने डिवाइड केलं 15 होतील, बरोबर आहे. आणि इंटू ही ॲडिशन 31 होईल. हा मल्टिप्लिकेशन 465, म्हणजे ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. फॉर ॲन गिवन ए पी, एक ए पी आहे, त्या ए पीची 7वी टर्म काय आहे 4 आहे. त्या सिक्वेन्समधील 7वी टर्म 7th टर्म काय आहे 4 आहे आणि कॉमन डिफरन्स -4 आहे. तर तेथे एची व्हॅल्यू काय असेल, ए म्हणजे पहिली टर्म, पहिल्या टर्मची व्हॅल्यू काय असेल ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. पहा, इथे T7ची व्हॅल्यू दिली आपल्याला 4 दिलेली आहे, कॉमन डिफरन्स दिलेला आहे -4चा. तर आपल्याला पहिली टर्म म्हणजे एची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, बरोबर आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे TN = A प्लस ब्रॅकेटमध्ये N-1 × D. पहा, TN म्हणजे आपण T7 घेऊ, इक्वल टू एची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे, प्लस Nची व्हॅल्यू किती घेणार आपण 7 घेणार आणि -1, कारण 7th टर्म दिलेली आहे त्यामुळे आपण Nची व्हॅल्यू 7 घेणार आणि D कॉमन डिफरन्स -4चा आहे इंटू -4. पहा, T7ची व्हॅल्यू किती आहे 4 आहे, बरोबर आहे. T7च्या ऐवजी 4 लिहिणार आपण. A प्लस, पहा ही सबट्रॅक्शन किती होईल 6 होईल आणि इंटू -4, बरोबर आहे. इथे ब्रॅकेट करू आपण, म्हणजे 6 × -4. देअरफॉर 4 = A, हा मल्टिप्लिकेशन -24 होईल. पहा, एची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला, देअरफॉर A = हे 4 या साईडचे प्लसमध्ये आहेत आणि हे इकडे गेले तर +24 होतील, बरोबर आहे. म्हणजे एची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला 28. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर. 5वा प्रश्न, फॉर ॲन गिवन ए पी, एक ए पी आहे, त्या ए पीची पहिली टर्म एची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, ए म्हणजे पहिली टर्म 3.5 आहे, कॉमन डिफरन्स दिलेला आहे तो 0 आहे आणि N 101 आहे. तर TNची व्हॅल्यू किती असेल ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. पहा, फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, TN म्हणजे काय A प्लस ब्रॅकेटमध्ये N-1 × D, बरोबर आहे. TNची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. TN = एची व्हॅल्यू दिलेली आहे 3.5 प्लस Nची व्हॅल्यू आपण काय घेणार इथे दिलेली आहे 101 आणि -1 आणि D कॉमन डिफरन्स 0 आहे म्हणजे इंटू 0. देअरफॉर TN = हे 3.5 प्लस ही सबट्रॅक्शन 100 आणि इंटू 0 म्हणजे हे 0च होतील, बरोबर आहे. म्हणजे TNची व्हॅल्यू काय येणार आहे 3.5. हा मल्टिप्लिकेशन 0, देअरफॉर TN = काय 3.5. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 6, इन ॲन ए पी फर्स्ट 2 टर्म्स आर, त्या ए पीच्या पहिल्या 2 टर्म याप्रमाणे आहेत. तर 21वी टर्म काय असेल, ही पहिली आहे म्हणजे ही T1 आहे आणि ही T2 आहे, ही दुसरी आहे. तर
21वी टर्म काय असेल, म्हणजे T21 ही टर्म काय असेल. पहा T1ची व्हॅल्यू -3, T2ची व्हॅल्यू 4, तर T21ची व्हॅल्यू काय असेल ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. पहा येथे T1ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. पहिली टर्म -3 आहे, दुसरी टर्म T2 4 आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे T21ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. पहा पहिली टर्म आणि दुसरी टर्म म्हणजे आपण इथे कॉमन डिफरन्स काढू शकतो. पहा कॉमन डिफरन्स काय निघेल, D इक्वल टू, पहा पुढच्या टर्ममधून मागची टर्म मायनस करू म्हणजे T2 मायनस T1 बरोबर आहे. T2 व्हॅल्यू 4 आहे, -3. पहा 4 + 3 म्हणजे कॉमन डिफरन्स 7 मिळेल आपल्याला. पहा कितवी टर्म काढायची आपल्याला, त्यासाठी फॉर्म्युला काय आहे, Tn A प्लस ब्रॅकेटमध्ये n-1 इंटू D. Tn, पहा Tnची व्हॅल्यू आपण काय घेणार, T21, 21वी टर्म काढायची म्हणून T21. Aची व्हॅल्यू, A म्हणजे काय, पहिली टर्म, T1 म्हणजेच पहिली टर्म बरोबर आहे, -3. पहा A म्हणजे काय, T1 आणि प्लस nची व्हॅल्यू 21, -1 आणि कॉमन डिफरन्स आपण काढला 7 इंटू 7, -3 प्लस ही सबट्रॅक्शन 20 होईल आणि इंटू 7. हे -3 प्लस हा मल्टिप्लिकेशन 140 होईल आणि ही सबट्रॅक्शन 140मधून 3 गेले 137 म्हणजे T21. पहा त्या सिक्वेन्समधील 21वी टर्म कोणती असेल, 137 असेल. म्हणजे ऑप्शन नंबर C इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 7, इफ फॉर एनी AP, पहा कोणत्याही APचा जर कॉमन डिफरन्स 5 असेल तर त्या APमधील 18वी टर्म आणि 13वी टर्म यांची सबट्रॅक्शन केली आपण तर ती किती येते ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहा इथे कॉमन डिफरन्स दिलेला आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, T18 मायनस T13 हा डिफरन्स किती असेल तो फाइंड आउट करायचा आपल्याला. पहा त्यासाठी T18 आपल्याला हा फॉर्म्युला माहीत आहे, Tn इक्वल टू A प्लस ब्रॅकेटमध्ये n-1 आणि इंटू D बरोबर आहे. आता T18चा फॉर्म्युला काय होणार आहे, पहा येथे T18चा फॉर्म्युला म्हणजे nची व्हॅल्यू 18 घेणार आपण. Aची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही, पहिली टर्म येथे दिलेली नाही आपल्याला. A प्लस nची व्हॅल्यू येथे 18 घेणार आणि -1 आणि इंटू D, कॉमन डिफरन्स दिलेला आपल्याला, Dची व्हॅल्यू 5 आहे बरोबर आहे, म्हणजे इंटू 5. त्याप्रमाणे T13 येथे काय होईल, Aची व्हॅल्यू माहिती नाही प्लस nची व्हॅल्यू आता 13 घेणार, -1 आणि कॉमन डिफरन्स दिलेला आहे 5 इंटू 5. पहा ही व्हॅल्यू काय मिळेल T18ची, A प्लस हे 17 होतील बरोबर आहे, ही सबट्रॅक्शन 17 आणि इंटू 5. पहा A ही सबट्रॅक्शन 12 होईल आणि इंटू 5. पहा T18ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, A प्लस हे 85 आणि येथे A प्लस 60 मिळेल बरोबर आहे. T13ची व्हॅल्यू ही मिळेल. आपल्याला काय पाहिजे, हा डिफरन्स घ्यायचा आहे, T18 आणि मायनस T13. T18ची व्हॅल्यू काय आली, ही आलेली आहे A प्लस 85, यामध्ये मायनस करणार आपण. पहा मायनस काय करायचं आहे, T13 ही व्हॅल्यू मायनस करायची. पहा 2 टर्म असल्यामुळे इथे आपण ब्रॅकेट करणार, येथे जर ब्रॅकेट केला नाही तर आन्सर चुकेल. पहा हे सॉल्व करू आपण, A प्लस 85, पहा मायनसने ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, मायनस A होईल प्लस मायनस -60 होतील बरोबर आहे. पहा मायनस A आणि प्लस A कॅन्सल होईल म्हणजे 85मधून 60 गेले काय राहतील 25. पहा ही सबट्रॅक्शन किती असेल 25, म्हणजे ऑप्शन नंबर C इज करेक्ट आन्सर. पहा कोणत्याही APचा जर कॉमन डिफरन्स 5 असेल तर 18वी टर्म आणि 13वी टर्म मायनस केली आपण तर डिफरन्स किती येणार आहे 25. पहा 8वा प्रश्न, सम ऑफ फर्स्ट 5 मल्टिपल्स ऑफ 3
पहा 3च्या पटीतील पहिल्या 5 संख्या म्हणजे कोणत्या असतील? 3चा टेबल 3, 6, 9, 12 आणि 15 ह्या 5 संख्या झाल्या 3च्या पटीमध्ये आहेत, बरोबर आहे. 3च्या मल्टिपलमध्ये आहेत. पहा ही टर्म काय असेल? T1, ही टर्म T2, ही टर्म T3, ही T4 आणि ही काय असेल? T5 असेल. पहा आपल्याला सम काढायची, सम ऑफ फर्स्ट. ह्या सर्वांची ॲडिशन किती असेल? म्हणजे आपल्याला विचारलेलं काय आहे? 3 + 6 + 9 + 12 + 15 ही ॲडिशन किती असेल हे विचारलेलं आपल्याला. पहा तुम्हाला आन्सर असंही काढता येईल. तुम्ही सरळ सरळ अशी ॲडिशन केली तरी आन्सर मिळेल आपल्याला, किंवा फॉर्म्युला वापरूनही आपल्याला आन्सर काढता येईल. पहा ही ॲडिशन किती होणार आहे? ही 9 होईल. हे 9 ॲड केले तर 18 होतील. 18 + 12 म्हणजे 30 होतील आणि 30 + 15 म्हणजे 45. पहा याचा आन्सर 45 येणार आहे. ऑप्शन पण दिलेला आपल्याला. आपण फॉर्म्युला अप्लाय करू. फॉर्म्युल्यानुसार येते का पाहू आपण. पहा इथे T1 म्हणजे पहिली टर्म दिलेली आपल्याला 3 आणि शेवटची टर्म T5. पाचवी टर्म किती आहे? 15 आहे, बरोबर आहे. तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, सम पाहिजे आपल्याला, म्हणजे SNचा फॉर्म्युला. SN = काय असणार आहे? n/2 फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म TN. पहा n म्हणजे किती संख्या आहेत? 5च आहेत टोटल. 2. पहा इथे T1ची व्हॅल्यू 3 आहे आणि TNची व्हॅल्यू 15 आहे. पहा हे सॉल्व करू. हे 5/2. पहा ही ॲडिशन 18 होईल, बरोबर आहे. 2ने 18ला डिवाईड केल्यावर इथे 9 होतील. 9 × 5 किंवा 5 × 9 किती येणार आहे? 45. पहा ऑप्शन नंबर A इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 9. ही जी सिक्वेन्स आहे ती सिक्वेन्स AP आहे, म्हणजे कॉमन डिफरन्स सारखा आहे आणि सम ऑफ फर्स्ट 10 टर्म्स. पहा पहिल्या टर्मपासून अशा कंटिन्यू 10 टर्म्स म्हणजे पहिल्या 10 टर्म्सची ॲडिशन किती असेल, सम किती असेल ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. पहा इथे आपल्याला पहिली टर्म दिलेली आहे, बरोबर आहे. T1 म्हणजे Aची व्हॅल्यू दिलेली आहे. Aची व्हॅल्यू 15 आहे. पहा इथे कॉमन डिफरन्स काढता येईल आपल्याला. Dची व्हॅल्यू कशी काढणार आपण? पुढच्या टर्ममधून मागची टर्म मायनस करणार. पहा 10 - 15 करू आपण. 10 - 15 म्हणजे काय येणार आहे? -5. म्हणजे हा डिफरन्स किती असेल? -5चा असेल, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला Dची व्हॅल्यू मिळाली. पहिली टर्म दिलेली आहे, आपल्याला सम पाहिजे. टर्म किती आहेत? 10 आहेत, बरोबर आहे. पहा फॉर्म्युला माहिती आहे, SN = पहा इथे फॉर्म्युला वेगळा वापरायचा आपल्याला, कारण पहिली टर्म माहीत आहे म्हणून 2A + n - 1 × D. 10 टर्मची ॲडिशन पाहिजे, म्हणजे S10 यांची व्हॅल्यू आपण येथे 10 घेणार /2. Aची व्हॅल्यू 15 आहे म्हणजे 2 × 15 प्लस यांची व्हॅल्यू 10 घेणार. हे -1 आणि D कॉमन डिफरन्स आपण काढला -5. येथे मल्टिप्लिकेशन आहे या दोन ब्रॅकेटमध्ये. पहा 10ला 2ने डिवाईड केलं 5 होईल. हा मल्टिप्लिकेशन 30 होईल प्लस ही सबट्रॅक्शन 9 होईल आणि इंटू -5. हा मल्टिप्लिकेशन करायचा आता. 5 हे 30. मायनस साईन आहे इथे प्लस साईन आहे म्हणजे हे -45 होतील. 5 इथे ब्रॅकेट ही सबट्रॅक्शन -15 होईल, बरोबर आहे. म्हणजे 5 × -15 म्हणजे -75, बरोबर आहे. 5 × -15 याप्रमाणे आहे. ते इथे ब्रॅकेट आहे. इथे साईन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे ब्रॅकेटमध्ये आणि या टर्ममध्ये मल्टिप्लिकेशन आहे. 5 × -15 म्हणजे -75. ऑप्शन नंबर A इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 10. येथे AP आपल्याला पहिली टर्म 1 आहे, म्हणजे फर्स्ट टर्म T1ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 1 आहे. लास्ट टर्मची व्हॅल्यू म्हणजे TNची व्हॅल्यू किती आहे? 20 आहे. सम ऑफ ऑल टर्म्स सम दिलेली आहे, म्हणजे SN ही व्हॅल्यू दिलेली आपल्याला 399. तर आपल्याला Nची व्हॅल्यू किती असेल ती फाइंड आउट करायची. पहा SNचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. SN =
एन अपॉन 2 फर्स्ट टर्म T1 प्लस फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म हा फॉर्म्युला आहे. व्हॅल्यू पुट करू. एस एनची व्हॅल्यू 399 आहे इक्वल टू एनची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे अपॉन 2 T1ची व्हॅल्यू दिलेली आहे 1 आणि एनची व्हॅल्यू म्हणजे लास्ट टर्म 20 आहे. हे 2 या साईडला आणले आपण तर 399 इंटू 2 होतील. बरोबर आहे. येथे डिव्हिजनमध्ये आहेत, इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येतील. हे एन ॲज इट इज ही ॲडिशन 21 होईल. बरोबर आहे. म्हणजे एन इंटू 21 आपल्या एनची व्हॅल्यू पाहिजे. देअरफॉर एन इक्वल टू हे 399 इंटू 2 हे 21 डिव्हिजनमध्ये येतील या साईडला. बरोबर आहे. या नंबरला 21ने डिवाईड करता येईल तर हे 19 होतील. बरोबर आहे. कंप्लीट 19ने डिवाईड करता येईल. 19 इंटू 2 देअरफॉर एन इक्वल टू 19 इंटू 2 म्हणजे काय येणार आहे. देअरफॉर एन इक्वल टू 38. तर एनची व्हॅल्यू काय असेल 38. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. समजलं मित्रांनो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.